तर आज आपण ना पाहणार आहोत मस्त असं झणझणीत कोल्हापुरी तांबडा रस्सा। तर हा रस्सा आपण ना मटक्यामध्ये करणार आहे। तर इतका टेम्पटिंग असा हा रस्सा तयार होतो। तर चला लगेच पाहूया तो कसा करायचा। तर त्यासाठी इथं अर्धा किलो मी चिकन घेतलेलं आहे। चिकन 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। तर आता आपण त्याला मॅरिनेट करून घेऊया। तर इथे मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे, त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे। 2 चमचे दही घालायचं आहे, दही जास्त आंबट नकोय। आणि अर्धा चमचा आपण इथं आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे। तर हे सगळं जिन्नस आपण ना चिकनला चांगलं कोट करून द्यायचं आहे आणि 10 मिनिटासाठी हे चिकन असंच आपण साईडला ठेवून देऊया आणि आपण लगेच पुढची तयारी करून घेऊया। तर चिकन आपण हे मटक्यामध्ये करणार आहे। त्यासाठी मटका आधी आपण गॅसवर चांगला गरम करून घेतलेला आहे। जे मातीचं भांडं आपण घेतलेलं आहे ते त्यात 1 चमचा आपण तेल घालून घेऊया। तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि ना एक छोटा आकाराचा कांदा एकदम बारीक चॉप करून घेतला तोही घालून घेऊया। आणि त्याचबरोबर काही खडे मसाले घेतले होते, तर ते खडे मसाले हे घातलेले आहे। जे खडे मसाले घरात अवेलेबल असेल ते तुम्ही इथं घालून घेऊ शकता। आता कांद्याचा हलकाच तांबूस कलर येईपर्यंत आपण हा कांदा इथं परतून घ्यायचा आहे। जे चिकन आपण मॅरिनेट करून ठेवलं होतं ना ते चिकन आपण ह्याच्यात सगळं घालून घ्यायचं आहे आणि चिकन चांगलं परतून घ्यायचं आहे। आपल्याला इथं पाणी टाकायचं, आपल्याला लगेच घाई करायची नाहीये। चिकन एकदम चांगलं परतून घ्यायचं आहे। इथं मोठाच गॅस आपल्याला ठेवायचा आहे। ही प्रोसेस आपण सगळी मोठ्या गॅसवरच करणार आहोत। तर मी चांगलं चिकन आधी परतून घेते आणि त्याच्यावर असं एखादं छोटंसं ताट ठेवायचं आहे, कारण का आपण हे चिकन ना जो आळणी पाणी काढणार आहे स्टॉक तो आपण ह्याच्यातच शिजून घेणार आहे। तर खाली चिकन लागू नये त्यासाठी वरती असं ताटात पाणी ठेवायचं, म्हणजे खाली ऑटोमॅटिक चिकनला पाणी सुटतं आणि हे कोमट होईपर्यंत आपण वाट पाहूया। तर पाणी ताटावरचं गरम झालेलं आहे, साईडला काढून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता चिकनलाही त्याच्या अंगचं असं भरपूर पाणी इथं सुटलेलं आहे। त्यामुळे ना वेगळीच अशी चिकनला चव बसते। आपण वरतून जर गरम पाणी घातलं ना की चिकनची चव सगळी जाते। त्यामुळे जितकं चिकनला त्याच्या अंगचं पाणी सुटेल ना तितकं चिकन इथं खायला ना मस्त असं लागतं। तर आता एकदा परतून घेतलेलं आहे, जे गरम पाणी आहे ना ते घालून घेतलेलं आहे आणि असे स्टेप बाय स्टेप आपण हे करत जायचंय। तुम्हाला जितका आळणी पाणी स्टॉक हवा आहे ना त्या पद्धतीने आपण हे करत जायचं आहे। तर चिकन शिजत आहे तर आपण पुढची तयारी करून घेऊया। तर इथं मी वाटण भाजून घेतलेलं आहे। तर काय काय घेतले ते दाखवते। अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे, तेल न टाकता एकदम खरपूस असं भाजून घेतलेलं आहे। मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे, 2 मध्यम आकाराचे कांदे तेल टाकून चांगले लालसर होईपर्यंत परतून घेतलेले आहे। त्याचबरोबर 10-12 आलं लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, आलं अर्धा इंच घेतलेले आहे आणि इकडे 1 चमचा तीळ आणि धने घेतलेले, तेही विदाऊट तेल घालता आपण चांगले भाजून घेतलेले आहे। 1 चमचा मगजबी असं पाण्यामध्ये भिजत घातलं होतं, म्हणजे मस्त अशी आपल्या चिकन रस्साला टेस्ट येणार आहे। तर ते सगळे जिन्नस ना आपण ना मिक्सरमध्ये घालून घेऊया आणि चांगलं पाणी टाकून ह्याची आपण बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे। मगजबी जर पाण्यामध्ये भिजत घालायचे नसेल ना तर तुम्ही ना जेव्हा आपण तीळ आणि धने भाजून घेतो ना त्या टायमी जरी भाजून घेतले ना तर मस्त असा स्वाद येतो। तर अशा पद्धतीने एकदम मगजबी नक्कीच घालून बघा, खूप छान अशी आपली ही चिकन रस्स्याची भाजी तयार होते। तर ते सगळं पाणी टाकून वाटून घेऊया आणि इथे चिकन शिजले का नाही ते पाहून घेऊया। आपलं वाटण तयार होतं, आपलं मस्त इथं चिकन शिजलेलं आहे। एवढा स्टॉक मी इथं घेतलेला आहे। आता ह्यातला स्टॉक तुम्हाला जर काढून घ्यायचा असेल, लहान मुलं वयोवृद्ध जर कोण असेल घरामध्ये त्यांना जर प्यायला दिलं तर खूप पौष्टिक असा असतो। तर त्यामुळे ना आपण ह्यातला काढून घ्यायचा आहे थोडासा। तर ते चिकन बघा सुरीने कट करून दाखवलेलं आहे, मस्त असं चिकन आपलं इथं शिजलेलं आहे। हातानेही तोडून दाखवते। तर अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये मस्त आपलं चिकन बारीक गॅसवर इथं शिजलेलं आहे। आता हंडीतलं चिकन साईडला काढून घेतलेलं आहे आणि त्यातच 2 मोठे चमचे मी इथं तेल घालून घेणार आहे आणि पाणी टाकून जी आपण पेस्ट करून घेतलेली आहे बघा, एकदम फाईन अशी आपण ही पेस्ट केलेली आहे। तर आता आपण हे वाटण सगळं ना तेलामध्ये घालून तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे। बारीक गॅसवरच ही प्रोसेस करून घ्या। जितकं तुम्ही वाटण छान परतताना तितकी तुमची भाजी नाही तर चविष्ट तयार होते। आता आपले काही बेसिक मसाले, लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट, धना पावडर, हळद आणि आपलं जे घरचं रेग्युलर तिखट असतं ना ते आणि कोल्हापुरी तिखट आपण घेतलेलं आहे इथं 1 ते 1.5 चमचा। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं कमी जास्त करू शकता। आता सगळे मसाले आपण ज्या वाटणाबरोबर ना चांगले परतून घ्यायचं आहे, म्हणजे जो कच्चापणा आहे ना तो सगळा निघून जातो। खूप सारी कोथिंबीर अशी बारीक कट करून घेतलेली आहे, तीही आपण ह्याच्यामध्ये घालूया। अशा तऱ्हेने कोथिंबीर घातली ना की मस्त अशी भाजीला टेस्ट येते। आता जो स्टॉक आहे ना त्यातला थोडा थोडा स्टॉक आपण ह्याच्यात घालून ना हे मसाले चांगले परतून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने स्टॉक घातला ना की भाजीला वेगळी अशी चव येते आपल्या आणि मस्त असा कट सुद्धा येतो।
तर आता बारीक गॅसवर आपण चांगले मसाले हे परतून घ्यायचे आहे. तर 10 मिनिटं मसाले मी परतून घेतलेले आहे. आता जे चिकन आहे ना ते चिकन आपण ह्याच्यामध्ये घालून हलक्या हाताने परतून घ्यायचं आहे. चिकन इथं जास्त जर परतलं ना तर त्याचे तुकडे होतात. तर जो स्टॉक राहिलेला आहे ना तो स्टॉक आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि ना मिक्स करायचं आहे. आता इथं तुम्हाला किती रस्सा हवा आहे ना त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये ना गरम पाणीच घालायचं आहे. इथं गार पाण्याचा आपल्याला अजिबात वापर करायचा नाहीये, कारण का गार पाणी घातल्यामुळे ना कुकिंग प्रोसेस थांबते आणि चवही बदलते. त्याच्यामुळे इथं गरम पाणीच घालून घ्या. तर आता मी आणखी इथं अर्धा ग्लास गरम पाणी घालून घेतलेलं आहे. आता आपण मॅरिनेट करतानाही मीठ घातलं होतं, त्याच्यामुळे ती चव बघूनच इथं आपण मीठ घालून घ्यायचं आहे. आता मोठ्या गॅसवर आपण ना चांगली उकळी काढून घ्यायची आहे. त्याचं दणदणीत आपण ना मोठ्या गॅसवर उकळी काढून ना 10 मिनिटं आपण ना हे बारीक गॅसवर ना चिकन मस्त असं उकळून द्यायचं आहे. म्हणजे मस्त असे तर्री सुटते. तर तुम्ही पाहू शकता 10 मिनिटं झालेली आहेत. एकदम टेम्पटिंग असं ना आपलं हे चिकन इथं दिसत आहे. आणि आपण ना हंडीमध्ये केल्यामुळं ना त्याला असं ना मस्त स्मोकी फ्लेवर येतो ह्या चिकनला. तर दिसायलाही किती छान दिसत आहे. रेस्टॉरंट हॉटेलपेक्षाही भारी अशी ही हंडी, आपली चिकन हंडी घरच्या घरी तयार होते. तर तुम्हाला जवळून दाखवते. दिसायलाही खूप छान असं दिसत आहे, त्याचबरोबर खायलाही तितकंच टेस्टी लागतं. तर ह्या माझ्या पद्धतीने तुम्ही नक्कीच हा चिकन रस्सा कोल्हापुरी तांबडा झणझणीत करून पहा. खूप छान असा लागतो. तुम्ही भाकरीसोबत चोरून खाऊ शकता किंवा भातासोबत, चपातीसोबत, कशासोबतही एन्जॉय करू शकता. तर आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर तुमच्या फ्रेंडसोबत आणि कमेंट करा. कमेंट करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या वर्षाच रेसिपीला सबस्क्राईब करा. आणि ह्याच्या आधी आपण बऱ्याच रेसिपी टाकलेल्या आहेत, त्याही नक्की जाऊन पहा. बाय बाय.